नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SBI क्लर्क भरती 2024 अंतर्गत नवीन एक व्हॅकन्सी आता आलेल्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, नवीन एक तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे SBI ची, तर ही डिटेल्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, व्हॅकन्सी किती असणार आहे, स्टेट वाईज व्हॅकन्सी किती असणार आहे, कास्टनुसार व्हॅकन्सी किती असणार आहे, त्यानंतर बघा एज लिमिट किती असणार आहे, आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं एज जास्त आहे तर त्यांना कास्टनुसार एज रिलॅक्सेशन कसं भेटणार आहे. तसेच बघा सिलेबस काय असणार आहे पेपरसाठी, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार की नाही, तसेच तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत, म्हणजे ऍप्लिकेशनसाठी लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2024 ची ही ॲड आलेली आहे. तर यामध्ये बघा सुरुवातीला आपण या ठिकाणी बघा सुरुवातीलाच त्यांनी इम्पॉर्टंट जे डेट्स आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फी. बघा ॲप्लिकेशनसाठी सुरुवात जी आहे तर ती 17/12/2024 म्हणजे 17 डिसेंबर 2024 ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आणि यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी बघा जी लास्ट डेट आहे तर ती असणार आहे 7/1/2025 म्हणजे 7 जानेवारी 2025 ला ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. आता त्यानंतर बघा पुढील माहिती घेऊयात. आता त्यांनी व्हॅकन्सी विषयी एक चार्ट दिलेला आहे, त्याविषयी आता माहिती घेऊयात. सर्कल दिलेल्या आहे अगोदर, त्यानंतर स्टेट दिलेल्या आहे, लँग्वेजेस आणि रेग्युलर व्हॅकन्सी, त्यानंतर इकडे बॅकलॉग व्हॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहे. बघा अहमदाबाद सर्कल म्हणजे गुजरात या ठिकाणी बघा टोटल ज्या SC साठी 75 आहे, ST साठी 160, OBC साठी 289, त्यानंतर 107, EWS जनरल साठी 442 आहे. आणि अशा टोटल ज्या आहे अहमदाबाद सर्कल मधील गुजरात या स्टेट साठी 1073 जागा असणार आहे. आपण काय करूयात की टोटल ज्या व्हॅकन्सी आहे तर त्या डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही स्क्रीनवर काय करून घ्या, तुमच्या कास्टनुसार किती किती व्हॅकन्सी आहे तर ते तुम्ही बघू शकता. आपण डायरेक्ट टोटल घेऊ म्हणजे कोणत्या स्टेटला किती टोटल आहेत आणि तुम्ही कॅटेगरीनुसार स्क्रीनवर तुम्हाला दिसून जाईल की तुमच्या कास्टला किती स्टेटनुसार किती जागा आहेत. चला आता पुढील सर्कल बघूयात. अमरावती या मधील आंध्र प्रदेश जे आहे त्या ठिकाणी बघा लँग्वेज ज्या आहेत तेलुगू आणि उर्दू. यासाठी बघा आंध्र प्रदेश या स्टेटसाठी एकूण जागा आहेत 50. बेंगलुरूसाठी आहे टोटल जागा आहेत 50. भोपाळसाठी जागा आहेत 1317, त्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासाठी. त्यानंतर बघा भुवनेश्वर त्यामधील ओडिशा स्टेटसाठी बघा टोटल ज्या जागा आहेत वरती बघा भोपाळच्या राहिलेल्या आहेत सांगायच्या. छत्तीसगडसाठी बघा 483 जागा आहेत. त्यानंतर भुवनेश्वर त्यातील ओडिशा स्टेट जे आहे तर यासाठी बघा 362 जागा आहेत. त्यानंतर बघा छत्तीसगड आणि न्यू दिल्ली यासाठी बघा टोटल ज्या जागा आहेत तर त्या 306 जागा आहेत. आता त्यानंतर बघा पुढील जे सर्कल असणार आहे आपलं छत्तीसगड, त्यामध्ये बघा जम्मू काश्मीर आहे. जम्मू काश्मीरसाठी 141 जागा. हिमाचल प्रदेश यासाठी 170 जागा आहेत. त्यानंतर छत्तीसगड UT यासाठी बघा 32 जागा आहेत. त्यानंतर बघा लडाख UT यासाठी 32 जागा आहेत. त्यानंतर पंजाब यासाठी बघा 569 जागा असणार आहे. त्यानंतर पुढचं सर्कल आहे चेन्नईमध्ये बघा तामिळनाडूसाठी 336 जागा आहेत आणि पॉंडिचेरीसाठी 4 जागा असणार आहे. त्यानंतर पुढील सर्कल आहे हैदराबाद, त्यामधील तेलंगणा स्टेटसाठी बघा 342 जागा असणार आहे. त्यानंतर जयपूर सर्कल मधील राजस्थान जे स्टेट आहे राजस्थानसाठी बघा 445 जागा असणार आहे.
त्यानंतर पुढील सर्कल आहे कोलकाता. कोलकातामधील वेस्ट बेंगालसाठी 1254 जागा आहेत. त्यानंतर बघा ए अँड एन आइसलँड यासाठी बघा 70 जागा असणार आहे कोलकातामधील. त्यानंतर बघा सिक्कीमसाठी किती आहे, 56 जागा असणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील स्टेट सर्कल बघूयात. लखनौ आणि न्यू दिल्ली हे जे सर्कल आहे त्यामध्ये बघा उत्तर प्रदेश यामध्ये बघा 1894 जागा आहे. टोटल किती जागा आहेत, 1894 जागा. आता पुढील सर्कल आहे महाराष्ट्र मुंबई मेट्रो. हे जे सर्कल आहे यासाठी बघा महाराष्ट्रासाठी 1163 जागा आहेत. पुढील तुम्ही कास्टनुसार हे बघू शकता. त्यानंतर बघा महाराष्ट्रामधील गोवा यासाठी बघा 20 जागा आहेत. त्यानंतर बघा न्यू दिल्ली या सर्कल अंतर्गत दिल्ली या ठिकाणी बघा 343 जागा आहेत. उत्तराखंड या ठिकाणी बघा 316 जागा आहेत. त्यानंतर बघा नॉर्थ ईस्टर्न या सर्कल मधील बघा अरुणाचल प्रदेश यासाठी 66 जागा, आसामसाठी बघा 311 जागा, मणिपूरसाठी 55 जागा, मेघालयसाठी 85 जागा आहेत, मिझोरमसाठी 40 जागा आहेत. त्यानंतर नागालँडसाठी 70 जागा आहेत, त्रिपुरासाठी 65 जागा आहेत. आता हे नॉर्थ ईस्टर्न सर्कल झालेला आहे. त्यानंतर पुढील सर्कल आहे पटना. पटनामधील बिहार यासाठी बघा 1111 जागा आहेत. झारखंडसाठी बघा 676 जागा आहेत. त्यानंतर पुढील सर्कल आहे बघा तिरुवनंतपुरम यासाठी केरलासाठी बघा 426 जागा आहेत आणि लक्षद्वीपसाठी 2 जागा आहेत. अशा टोटल ज्या जागा आहेत आपल्या बघा 13,735 बघा 13,000 टोटल 13,735 या सर्व सर्कलच्या जागा असणार आहे. आता आपण या वॅकन्सी आहेत तर त्या वॅकन्सी आपण बघितलेल्या आहेत. तर म्हणजे टोटल आपण वॅकन्सी बघितलेल्या आहेत. तुम्ही कास्टनुसार किती किती जागा आहेत, कोणत्या स्टेटसाठी किती आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आता पुढील माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये बघा एज लिमिट विषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा एज लिमिट विषयी माहिती बघा मिनिमम 20 इयर आणि मॅक्सिमम 28 इयर तुमचं एज असलं पाहिजे. म्हणजे 28 इयर हे मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं एज जास्त असेल त्यांसाठी बघा जर तुम्ही SC ST कॅटेगरी मधील असाल तर तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचे स्टुडंट असाल तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन. त्यानंतर PWBD स्टुडंट जनरल किंवा EWS मधील असाल तर तुम्हाला 10 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर PWBD SC ST कॅटेगरी मधील जर स्टुडंट असाल तर तुम्हाला 15 इयर्स एज रिलॅक्सेशन. PWBD OBC कॅटेगरीचे स्टुडंट असाल तुम्ही तर तुम्हाला 13 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा विषय एज रिलॅक्सेशन दिलेला आहे. तसेच विंडो डिस्कर वुमन अँड वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड असतील किंवा हजबंड असतील किंवा हू आर नॉट रिमॅरिड परत त्यांनी लग्न नसन केलेलं त्यांना पण इथे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर ट्रेन अप्रेंटिसशिप ज्यांची झालेली आहे त्यांना पण इथे बघा SC ST साठी 6 इयरचं एज रिलॅक्सेशन, OBC साठी 4 इयर, जनरल आणि EW साठी 1 इयर्स एज रिलॅक्सेशन, PWBD SC ST यांच्यासाठी 16चं एज रिलॅक्सेशन, PWBD OBC यांसाठी 14 इयरचं एज रिलॅक्सेशन, तसेच PWBD जनरल EW साठी 11 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आता आपण एज लिमिट विषयी माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी बघा पुढील माहिती बघूयात. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. या ठिकाणी बघा इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता या ठिकाणी बघा जर तुम्ही ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी फॉर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज्ड ॲज सच सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फक्त तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर ते कोणत्याही फील्डमध्ये असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहात. मग ते इंजिनिअरिंग असो
फार्मसी असो, डॉक्टरेट असो, सॉरी MBBS वगैरे कोणत्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल असणार आहे, किंवा साधी BSc BA BCom हे सगळे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी बघा, those who are the final year semester of their graduation may also apply provisionally, subject to the condition that if provisionally selected they will have produce proof of having passed the graduation examination on or before, ही जी डेट दिलेली आहे 31/12/2024. तर बघा, जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरमध्ये किंवा लास्ट इयरला असाल तर ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. परंतु जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुम्हाला जे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहे तर ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आता हे एज्युकेशन विषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आता पुढील माहिती बघूयात. या ठिकाणी बघूयात आता पुढील माहिती काय दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. बघा तुमची सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी, तर सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑनलाइन टेस्ट, प्रिलिमिनरी अँड मेन एक्झाम अँड द टेस्ट स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. बघा आता तुमच्या 2 टेस्ट होणार आहे. पहिली सुरुवातीला प्रिलिम होणार आहे, त्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील ते मेन्स एक्झाम देणार आहे. अशा 2च तुमचे एक्झामिनेशन होणार आहे. ते पण टेस्ट जे आहे तुम्ही लोकल लँग्वेज मध्ये तुमच्या टेस्ट देऊ शकता. आता प्रिलिमिनरीचं त्यांनी काय दिलेलं आहे बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 100 मार्क्स, म्हणजे तुमची 100 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. दिस टेस्ट विल 1 hour ड्युरेशन. बघा यासाठी 1 तास वेळ भेटणार आहे. 100 मार्कचा पेपर 1 hourचा त्यासाठी टाइम मिळणार आहे आणि 3 सेक्शन असणार आहे. आता ते बघूयात कोणकोणते. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी असे 3 सेक्शन असणार आहे. यामध्ये बघा 30 क्वेश्चन 30 मार्क्सला इंग्लिशसाठी, 35 क्वेश्चन 35 मार्क्सला न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी, 35 क्वेश्चन 35 मार्क्स रिझनिंग ॲबिलिटीसाठी, असे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क्सला. यासाठी बघा सेक्शनल टाइम असणार आहे, म्हणजे इंग्लिश लँग्वेजसाठी फक्त 20 मिनिटं. 20 मिनिटं पहिले झाले की इंग्लिश जो सेक्शन आहे तर तो क्लोज होत असतो. त्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी म्हणजे सेक्शनल टाइम दिलेला आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी सुद्धा 20 मिनिटं आणि रिझनिंग ॲबिलिटी साठी सुद्धा 20 मिनिटं आहे. असा 1 hourचा हा तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग विषयी आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रिलिमिनरीला पण आणि मेन्सला पण असणार आहे. आता प्रिलिमिनरी विषयी आपण बघितलं आहे माहिती. आता मेन्स एक्झामिनेशन विषयी माहिती बघूयात. मेन्स एक्झामिनेशन मध्ये बघा टोटल 4 सेक्शन असणार आहे. जनरल, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. बघा यासाठी बघा जनरल फायनान्शियल अवेअरनेस यासाठी 50 क्वेश्चन 50 मार्क्सला, सेक्शनल टाइम जो आहे 35 मिनिटं. त्यानंतर जनरल इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क्सला, यासाठी सेक्शनल टाइम आहे 35 मिनिटं. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी 50 क्वेश्चन 50 मार्क्सला, यासाठी सेक्शनल टाइम आहे 45 मिनिटं. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड यासाठी 50 क्वेश्चन 60 मार्क्सला असणार आहे. यासाठी सेक्शनल टाइम आहे तर तो 45 मिनिटाचा असणार आहे. असे टोटल तुमचे 190 क्वेश्चन 200 मार्क्सला असणार आहे. आणि यासाठी टोटल तुमचा टाइम असणार आहे पेपरचा 2 hours and 40 minutes. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेला आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन विषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा येथे स्टेट दिलेल्या आहे. लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट अप्लाइड फॉर. या ठिकाणी बघा लिस्ट फॉर मीडियम एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू अप्लाय फॉर. आता तुम्ही ज्या स्टेटला ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या पुढील लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. या ठिकाणी बघा सर्व स्टेट दिलेले आहे.
या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता. आपण महाराष्ट्राचं बघूयात. महाराष्ट्रासाठी हिंदी, इंग्लिश आणि मराठी यामध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. त्यानंतर बघा आता पुढे काय माहिती दिलेली आहे. पे स्केल बघा, तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे यासाठी या ठिकाणी टोटल डिटेल्स त्यांनी दिलेले आहे. बघा तुम्ही बघू शकता खाली बघा, द स्टार्टिंग बेसिक पे तुम्हाला जे आहे तर ते 26,700 मिळणार आहे. त्यामध्ये बघा 24,450 प्लस 2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट ॲडमिसिबल टू ग्रॅज्युएट्स. बघा तुम्हाला जे बेसिक पेमेंट मिळणार आहे 26,730 तुम्हाला हे जे पेमेंट आहे तर ते मिळणार आहे. 26,000 प्लस तुमची स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर बघा बाकी त्यांनी डिटेल्स आपले इम्पॉर्टंट जे डिटेल्स आहेत तर त्याविषयी आता माहिती बघूयात. आता यासाठी ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहात तर यासाठी फी किती लागणार आहे. ऍप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्जेस नॉन रिफंडेबल. आता यामध्ये बघा जर तुम्ही SC ST PWBD XS किंवा DXS मधील असाल तर तुम्हाला काहीच फी लागणार नाही या कॅटेगरीमधील. आणि जे विद्यार्थी जनरल OBC EWS विद्यार्थी आहात म्हणजे त्या कॅटेगरीचे स्टुडंट आहात तर तुम्हाला 750 रुपये फी लागणार आहे. तर ऍप्लिकेशन फी विषयी आपण माहिती घेतलेली आहे. हाऊ टू अप्लाय. ऍप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक लागणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण सर्व बघितलेले आहे. अजून काय दिलेले आहे बघूया. टेंटेटिव्ह लिस्ट सेंटर ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड मेन एक्झामिनेशन. बघा टेंटेटिव्ह डेट्स टेंटेटिव्ह सेंटरची लिस्ट दिलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात त्यामध्ये कोणकोणते सेंटर असणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे बघू शकता. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर हे सर्व सेंटर त्यांनी दिलेले आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये कोणकोणते सेंटर आहे तर त्याविषयी या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण SBI क्लर्क भरती 2024 या ऍडव्हर्टाइजमेंट विषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक लागणार आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता. तर हे जे पेज आहे तर यावर जाऊन तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला भेटेल. इथे लॉग इन करून घ्यायचा आहे आणि तुमचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म व्यवस्थित फिल करायचा आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स पण दिलेल्या आहेत तर ह्या इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही बघू शकता. तर या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही फॉर्म फिल करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर नवनवीन एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब याविषयी मी माहिती शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.